नाही सुचत आहे ना, मग जा ना. सुस्त आहे, लई सुस्त आहे मला, पण बोलणार नाही मी तुमच्याशी. मी बोलत नसतोय तुमच्याशी आता, मला बोलायचंच नाही तुमच्याशी. हा अरे हट. मी नंतर बघून घेईन तुम्हाला. बघ बघ जा. तुम्ही नंतर भेटा मला. जा म्हटलं ना. मी बघतो ना तुम्हाला नंतर. शिंग फुटलीत सगळ्या मक्तेदारांना. हे झालं आता, अति झालंय. नाही नाही नाही, हे पाणी नाका तोंडात जायला लागले आता. अख्ख्या रमावतीत कोणाची डोळे वर करून बघायची टाप नाही, आणि ह्या काय डोळ्यात डोळ्या घालून बोलतात, अपमान करतात. आणि काय तर म्हण गुंड मवाली, आणि हे काय शॉर्ट मेमरी. आणि आता नवीनच कोणीत का आलायस, निघ बाहेर, बाहेर. हेच चालू असते यांचं. देश प्रताप मक्तेदार, काय चाललंय तुमच्या राज्यात. अति झालं आता हे. काय राज्यात सगळं कुशल मंगल? काय ते दिसेना, इथं दिसेना, तिथं दिसेना, शोध कुठं शोध. ए काय बोलायला लागलेस? काय बोलायला लागलो म्हणजे? अहो मला माहितीये तुम्ही आत्ताच त्यासाठी तंद्री लावून बसला होता. आठवत होता समज खोली हानकी बडी वहिनी. ए काय काय बोलतोयस तू? मुका दिला नाही तुम्हाला? तुझ्या तर थंड देऊ का तुला बुका? नाही नको नको, चिडू नका, हाणू नका मला. नाही म्हणजे मला एक कळणं झाले, एवढं सगळं आनंदात पार पडले, सुरळीत पार पडली, तरी एवढे चिडायला काय झाले तुम्हाला? काय सुरळीत पार पडले? सगळं केलं आणि वाया गेलं थंडर. म्हणजे काय म्हणजे? तुझ्या वहिनींनी माईंना सगळं खरं खरं सांगून टाकले. काय म्हणजे म्हणून माईंनी तुम्हाला घराबाहेर काढलं, त्यासाठी तुम्ही इथे उभा आहे? माईंनी नाही, यांनी घराबाहेर काढले. जा निघा म्हणाल्या. नाही सिरियस नोट आहे. मला असं सिरियसली वाटते ते जगा, या जगात उंदीर मांजर मित्र होती, खरं तुम्ही दोघं एकत्र यायला येळ लागणार. पण काळजी करू नका, यावर माझ्याकडे एक उपाय आहे. मी काय म्हणतो, तुम्ही जरा थंडर आता तू काही म्हणू नको, तू जा घरी जा. नाही ऐकून तरी घ्या. जा म्हणलं ना थंडर. निघ निघ. शहाणपणा सांगतोय. भूक नाही सहन होते आता. काय करू, काय काय काही सुचत नाहीये. पित्त वाढणार आहे माझा या सगळ्यामुळे. मूर्ख, स्टुपिड, आला माझ्याशी भांडला, वरून नुसती बडबड करून गेला. इथं मी उपाशी राहिले ना. पटकन खाऊन येऊ का बाहेर जाऊन? परत कोणीतरी म्हणेल स्वतःच्याच घरात चोरून का खातीयस. अरे यार काय करू. पाणी पाणी पिऊन पिऊन पण कंटाळा आलाय आता. काहीच सुचत नाहीये, नुसती चिडचिड होते माझी. बोल आहे काय ग? काय ग, तुला कोणी काही बोललंय का? नाही. मग एवढं चिडायला काय झालंय? आई मी का चिडेन कोणावर? तू जावे बापूशी काही भांडणं मिळणं झाली का? मी काय विनाकारण कोणाशी भांडत नाही आई. बर, भूक लागली का तुला? हो. अगं मग बाळा जेवून घे ना. हा कसं
अगं अगं आता लक्षात आलं माझ्या. अगं, कसं असतं, जेवण बनवणारा असतो की नाही, त्याचं जेवणाच्या वासनच पोट भरतं, मग त्याला भूकच लागत नाही. आणि मग थोड्या वेळाने असे पोटात कावळे वरडायला लागतात. बरं, तू आधी जेवून घे. हा, आणि मला सांग, तुझा तो कार्यक्रम कसा झाला ग? कसा झाला काय विचारते मी, छानच झाला असणार. अगं, आपल्या त्या बाजूच्या बारसकर काकू आहेत बघ, त्या भेटल्या होत्या. त्या आल्या होत्या ना तुमच्याकडे महाप्रसादाला. अगो, एवढ्या कौतुक करत होत्या सांगू. मग म्हंटल आपण पण जरा फोन करून लेकीचं कौतुक करूया. पण काय ग, एवढं सगळं जेवण एकटीने कसं काय बनवलंस वैदू? इथं घरात साधा चहा बनवायला सांगितलं तरी धांदल उडते तुझी, आणि तिथं डायरेक्ट महाप्रसाद. भारी आहे बाई. आणि मला सांग, मग तू तयार कशी काय झालीस ग एवढं जेवण बनवायला? ते पण तुला काही येत नसतं ना? काय आचारी बिचारी बोलवले होते की काय मदतीला मक्तेदारांनी? अगं, तू जेवण बनवणार म्हणून आम्ही दोघी एवढ्या काळजीत होतो म्हणून सांगू. पण बरं झालं बाई, सगळं छान झालं. मैदू, असाच सराव करा आणि जावई बापूंना ना खुश कर. नवऱ्याच्या मनाचा रस्ता का नाही त्याच्या पोटातूनच जातो बघ, कळलं? आई, मी नाही केला स्वयंपाक. काय? मग कोणी केलंय? अजून कोण करणार? तुझा लाडका. अगं वैदू, तू 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 जावई बापून कामाला लावलंस? अगं, शोभत काय आहे? आणि बरं, मी त्यांच्या हातून तुझ्यासाठी मसाले पाठवले होते घरातले, आणि तू तू त्यांनाच कामाला लावलंस? बरं, मला सांग, तू सांगितलंस का त्यांना स्वयंपाक करायला, का ते स्वतःहून आले? मी नव्हती मागितली त्याच्याकडे मदत, स्वतः आला होता मला मदत करायला. आई, तू काय प्रश्नांची लिस्ट घेऊन बसतेस का ग कॉल करायच्या आधी? एकानंतर एक चालूच आहे तुझं. बरं, ऐक, तू ना आधी जेवून घे, म्हणजे तुझी चिडचिड जरा कमी होईल. चल, ठेवू? वैदू ऐक ना. आता काय? अगं, मी काय विचारत होते, माई काही बोलले नाहीत का जावई बापूंनी स्वयंपाक केला तर? म्हणजे कळलंय का त्यांना? आई, त्यांना कळलंय सगळं, आणि कसं हँडल करायचं ते मी बघून घेईन. ठेव आता.